मालोंड ब्रिज कम बंधाऱ्याचे काम निधीअभावी रखडले की शासनाच्या लाल फितीत अडकले? मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक शिवकालीन परंपरा लाभलेल्या व कसबा म्हणून ओळख असलेल्या मालोंड गावाची महती अपार असून हा गाव गड नदीच्या तीरावर वसलेला आहे. शिवकालीन मालडी बंदर याच गावात होते. त्याचे पुरातन दगडी अवशेष आजही अस्तित्वात आहेत. या गावाला निसर्गाने दिलेल्या वैभवाचा शासनाकडून विविध विकास योजना राबवून मालोंडसह पंचक्रोशीतील जनतेचाही सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मालोंड गावच्या तरुण उत्कर्ष मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांनी 40 वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. ते म्हणजे मालोंड गड नदीवर उपसा जलसिंचन योजना प्रकल्प राबवून त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उन्हाळी पावसाळी शेती करून विविध प्रकारची शेती पिके घेऊन शेती विकासाबरोबरच आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतकरी समृद्ध व्हावा या संकल्पनेतून शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. तर हा उपसा जलसिंचन योजना प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार श्री देवनारायण पावनाई रवळनाथ पाणीवाटप सहकारी संस्था येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत व आर्थिक खर्च करून स्थापन केली. आपल्या गावासह इतर नजीकच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीची हरितक्रांती होणार या एकाच आशेने सारेजण आनंदित झाले होते. परंतु काही दिवसांतच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या मंजूर उपसा जलसिंचन प्रकल्पाचा सर्वे केला आणि सदर प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक वस्तुस्थिती नसल्याचे कारण पुढे करून शासनाला अहवाल सादर केला व प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर गेली 40 वर्षे मालोंड ग्रामस्थ आणि तरुण उत्कर्ष मंडळ मुंबई ग्रामपंचायत मालोंड याच गड नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा होण्याची मागणी करीत होते. कारण बंधारा झाल्यावर तरी शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध होईल व बंधाऱ्यावरून वाहतूक दळणवळण सुविधा जनतेला उपलब्ध होईल. म्हणून तरुण उत्कर्ष मंडळाने सर्व स्तरांवर पाठपुरावा व मागणी लावून धरल्यामुळे अखेर हा ब्रिज कम बंधारा मंजूर झाला व त्यांचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 6 मार्च 2019 रोजी करण्यात आले आहे. त्यानंतर ब्रिज कम बंधाऱ्याचे काम ठेकेदार स्वामी कन्स्ट्रक्शन कंपनी सांगलीचे प्रकाश सुरवशे यांनी काम तात्काळ सुरू केले. परंतु हे काम फक्त 2021-2022 या 2च वर्षे केले. सुमारे 50% काम पूर्ण होऊन उर्वरित संपूर्ण काम बाकी आहे. आता 3 वर्षे सदर काम बंद होऊन या ब्रिज कम बंधाऱ्याचे लाखो करोडो रुपयांचे सामान अक्षरशः नदीच्या पाण्यात सडून जात आहे. याला जबाबदार कोण असा सवाल मालोंड येथील जनतेतून विचारला जात आहे. सदर बंद पडलेल्या कामाबाबत मृद जलसंधारण अधिकारी ई रत्नागिरी व अभियंता कुडाळ आंबडपार भूषण नार्वेकर यांच्याकडून समजते की सदर कामांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध नाही. ही सत्य वस्तुस्थिती आहे की राजकीय डावपेच असाही प्रश्न जनतेला पडला आहे. आता मालोंड दशक्रोशीतील जनतेची शासनाकडे एकच विनंती व मागणी आहे की सदर बंद पडलेल्या कामांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करून नियोजित निधी उपलब्ध करून देऊन पावसाळ्यापूर्वी हे मालोंड ब्रिज कम बंधाऱ्याचे काम पूर्ण करून जनतेच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करावे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मलोंड, बेलाची वाडी, मसदे, चुनवरे, वितरण, पोईप, आडवली, मार्गी, श्रावण पळसंब हे गाव परस्परांना जोडले जाणार असून दळणवळण वाहतूक सोयीची होणार आहे. तर देवगड, मालवण, कणकवली हे 3 तालुके परस्परांना जोडले जाऊन जिल्हा मुख्यालयासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करणे, प्रवास करणे कमी वेळेत व कमी खर्चात होणार आहे. यामुळे विकासाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच जनतेची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.